वीरांच्या बलिदानाने गड्या अशी किमया घडली, गड्या अशी किमया घडली, स्वातंत्र्याचे उंच पताके गगनावरती फडफडली, गगनावरती फडफडली. थोर हुतात्मे झाले त्यांच्या बलिदानाचे स्मरण करू, बलिदानाचे स्मरण करू. देशासाठी लढले मेले त्या वीरांना नमन करू, त्या वीरांना नमन करू. भारत भूमीसाठी लढलेल्या त्या वीरांना विसरू नको, त्या वीरांना विसरू नको. सरळ साप देशाला द्यावी मार्ग वाकडा धरू नको, मार्ग वाकडा धरू नको. भारत भूचे सैनिक आपण जाती जातीमध्ये फुटू नको, जाती जातीमध्ये फुटू नको. धर्माधर्मामध्ये फुटू नको, भाषेमध्ये फुटू नको, भाषेमध्ये फुटू नको. भारत भूचे सैनिक आपण प्रांतामध्ये फुटू नको, प्रांतामध्ये फुटू नको. स्वातंत्र्याची आण आम्हाला, स्वातंत्र्याची आण तुम्हाला, तुकडे तुकडे करू नको, तुकडे तुकडे करू नको. भारत भूचे सैनिक आपण मार्ग वाकडा धरू नको, मार्ग वाकडा धरू नको. पण आम्हाला सांगणारे तुम्ही कोण, कोणत्या गावचे, हमको हमारी भाषा में समजा. तुला मराठी येत नाही का? आम्हाके बंगाली येते, मने गुजराती आवडे, हमें उर्दू आते. अरे बस, असेच आपापले प्रांत धरून आपले स्वतंत्र सैनिक फक्त राज्यासाठी भागासाठी लढले असते तर आज भारत स्वतंत्र झाला असता का? टिळक सावकारांनी फक्त महाराष्ट्र बघितला असता, गांधीजीने गुजरात, बोसांनी बंगाल, भगतसिंगनी पंजाब, तेव्हा तुम्ही असता तर एका जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. सुदैवाने तेव्हा देशाला एकत्र बांधून ठेवले एका मंत्राने, हो एका मंत्राने. तुम्हाला देश हवा आहे का देशाचे तुकडे? आम्हाला आमचा देशच हवाय. हो ना, मग बघा देशप्रेम म्हणजे काय असतं, देशासाठी त्याग करणं म्हणजे काय असतं. आणि तोच मंत्र कोणता होता हे सुद्धा. किर्र काळोखरातील गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर चापेखोरांची 3 भावंडे आणि पिस्तूल आणि तलवारी घेऊन दबा धरून बसले. तिघही तरुण मुलं, तिघांची लग्न झालेली, दोघांना तर मुलं बाळ आहेत. पण आज त्यांना घरी सोडून त्या सुनसान सडकेवर जीवाचं कान करून वाट बघतात गोंधळाला या शब्दाची. मरणाला आपली खेटून का बसले त्याचं कारण तोच मंत्र. तीन मुलं लपून बसली आहेत. अचानक एक मुलगा बग्गी चालवल्यासारखा पाठीमागून येतो व लांबून आवाज येतो, गोंद्याला रे गोंद्या. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. अलीपूरच्या कोर्टाच्या आवारात फिरतो एक कवळा मुलगा, त्याचा उजवा. अलीपूरच्या कोर्टाच्या आवारात फिरतोय एक कवळा मुलगा, त्याचा उजवा हात जन्मापासूनच निर्जीव. त्या हाताने साधी टाचणी उचलू शकत नाही तो, पण आज त्याच हाताला वजनदार वस्तू बांधले त्याने. पिस्तूल का? कारण वंदे मातरम हा मंत्र बंकिमचंद्र यांच्या लेखणीतून आलेला आहे. कोणत्याही धर्माला नाही तर भारत मातेला वंदन करणारा मंत्र वंदे मातरम. हा तर आम्हालाही माहित आहे. हो, पण तो अर्धाच. मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवतात? यात नद्यांची डोंगरांची नावे आहेत. हो, आणि आम्ही त्यांना वंदनही करत नाही. मला एक सांगा, आपण आईच्या पाया पडताना फक्त तिला वंदन करतो का? नाही, आपण तिच्या अस्तित्वाच्या पाया पडतो. तसेच हा मंत्र भारत मातेचे अस्तित्व मानतो. बकीमजी म्हणतात, सुजलाम सुफलाम मयलाच्या शीतलाम. म्हणजे चांदण्या आपल्या भूमीवर नद्या वाहतात, त्याने ते हिरवगार होतात. शस्य श्यामलाम मातरम. झाडं पानं फुलांनी सजलेली अशी आहे आपली आई. शुभ्रजोषणा पुलकित यामिनी, चांदण्याने सजलेली आनंदाने न्यालेली माझ्या देशातील रात्र. फुलकुसुमित सुवर्ण द्रोविनीम. झाडं पानं फुलांनी सजलेली धरती, अशा भूमीला प्रणाम. सुहासिनी सुमधुर भाषिनीम. ही आई नेहमी हसतमुख असते, गोड बोलते. सुखदाम वरदाम मातरम. ती आशीर्वाद देते. पण पुढच्या ओळी, हो हो, ऐका ना.
सप्तकोटी कंठ कलकल निनाद कराले दुई सप्तकोटी भुजय द्रुत कलकल वालत रमा केरे बहुबल धारिणी नमामि तारिणी रिपुदल. आपल्या हातात असणाऱ्या 7 कोटी जनतेच्या मुखातून येणारा हा मंत्र आणि 14 कोटी हातात असणारे शस्त्र कोणाची इतकी हिंमत आहे की आपल्या आईला अबला म्हणण्याची. तुम विद्या तुम धर्म तुम हृदय तुम मर्म तत्व ही प्राण शरीरे बहुते तुम महाशक्ती हृदय तुम महाभक्ती तोराई प्रतिमा गडे मंदिरे मंदिरे. हे भारत माते, तू विद्या आहेस, तूच धर्म आहेस, तू प्राणही आहेस आणि शरीर आहेस. तुझी मूर्ती प्रत्येक मंदिरात आहे. तूच दुर्गा, तूच भवान, तूच दुर्गा, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती, तू चराचरात आहेस. वंदे मातरम. वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून आपण सर्व साजरे करतो. वंदे मातरम शार्क शताब्दी दिन हा संपूर्ण भारत एकनिष्ठ ठेवणारा मंत्र नाही तर निव्वळ हा मंत्र नाही तर आजच्या काळाची गरजही आहे. देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी आपलं वैविध्य जपून विविधतेत एकता दाखवण्यासाठी या. आपण सारे हा मंत्र पुन्हा एकदा म्हणूया. वंदे